औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. लोकप्रधानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. लोकप्रधानच्या माध्यमातून आपण ज्या दिवशी निकाल जाहीर झाला होता त्याच दिवशी आपण महापौरपदी विनायक कोंडाल यांची वर्णी लागणार हे स्पष्ट अशी बातमी जाहीर केलेली होती आणि आज तो दिवस आलेला आहे. महापौरपदी विनायक कोंडाल यांचा आज एकमेव अर्ज दाखल झालेला आहे भाजपाच्या वतीने. कारण आपण पाहतो की सोलापुरात ऐतिहासिक असं भाजपाने 102 पैकी 87 नगरसेवक निवडून आणलेले आहेत. नूतन महापौर म्हणून ज्यांचा एकमेव अर्ज दाखल झालेला आहे ते विनायक कोंडाल आपल्या सोबत आहेत. सर, सर्वप्रथम लोकप्रधानच्या वतीने आमच्या टीमकडून तुम्हाला शुभेच्छा. काय सांगाल सर, आपली निवड आता निश्चितच आहे पूर्णपणे महापौर. सर्वप्रथम तुमचं धन्यवाद देतो. आमचे पार्टीचे वरिष्ठ या ठिकाणी आमचे मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दादा असतील, तसेच आमचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब, सचिनदादा कल्याण शेट्टी साहेब, आमचे आमदार देवेंद्रदादा कोटे साहेब, विजयकुमारजी देशमुख साहेब, तसेच सुभाष बापू देशमुख साहेब व आमचे अध्यक्ष रोहिणीताई तडवळकर यांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आणि सर्व पत्रकारांचं पण या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो की या ठिकाणी पक्षांनी जी मला या ठिकाणी संधी दिली तर निश्चित त्या संधीचं या ठिकाणी सोनं करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. एवढं 2 शब्द बोल. एक महापौर म्हणून तुम्ही सोलापूरच्या विकासाकडे आता कसं दृष्टिकोनातून पाहणार आहे? सोलापूर वासियांनी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला भरभरून असं यश दिले. या ठिकाणी ना भूतो न भविष्य 87 नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेले आहेत. त्या 87 नगरसेवकांचं जबाबदारी सोलापूरवासियांची आमच्यावर आहे. निश्चित सर्व नगरसेवकांना, सर्व आम्ही गटनेते असतील, आमचे सर्व नगरसेवक असतील, आमचे मित्र आनंद नेता जाधव, तसेच सर्व नगरसेवकांना या ठिकाणी आम्ही सोबत घेऊन सोलापूर वासियांसाठी पाण्याचा प्रश्न असेल, उड्डाण पुलाचा विषय असेल, तसेच विमानतळाचा विषय असेल, IT पार्कचा विषय असेल, सोलापूर शहरातल्या रस्त्यांचा विषय असेल, टॉयलेटचा विषय असेल, हे निश्चित या ठिकाणी आम्ही सोलापूरकर वासियांसाठी या ठिकाणी आम्ही खरं उतरू आणि त्यांना जास्तीत जास्त आपल्या सोलापूरमध्ये आम्ही काम करायचं विजन ठेवलेलं आहे. गेल्या 30 वर्षांपासून महापौर पदासाठी मराठा समाजाला संधी मिळाली नसल्याची देखील चर्चा होती. अनेक जण मराठा समाजाचे नेतृत्व करणारे लोक मागणी करत होते की आनंद जाधव यांना महापौरपदी विराजमान करण्यात यावं, किमान 2.5 वर्षांसाठी सर्वप्रथम. यासाठी तुम्ही कसं बघता याकडे? आता पक्षश्रेष्ठी या ठिकाणी ठरवतील, ते वरिष्ठ लेवलचा विषय आहे. माझे मित्र आनंद नेता जाधव असतील, हे आम्ही दोघं मिळून काम या ठिकाणी आम्ही काम केलेलं आहे. निश्चित आम्ही यापूर्वी स्टँडिंगमध्ये देखील काम केलेलं आहे आणि आता देखील आम्ही त्यांना सोबत घेऊनच या ठिकाणी काम करणार आहे. आणि याला मराठा समाजाचा विषय, माझा जन्म मराठी चाळीमध्ये झालेला आहे आणि मला या ठिकाणी मराठी जास्त या ठिकाणी मला हे त्यांचं सहकार्य लाभलेलं आहे आणि निश्चित या संधीचं मी सोनं केल्याशिवाय राहणार. MIM 87 नंतर भाजपाच्या MIMचे 8 नगरसेवक निवडून आलेले आहेत. विरोधी पक्षनेता म्हणून ते त्यांच्याकडे पाहत आहेत. विरोधी पक्षनेताची मागणी देखील ते करणार आहेत. तसं तर सर्वाधिकार जे आहे महापौरला असतंय विरोधी पक्षनेता निवडायचं की नाही. बघू आता पुढचं जो आहे ते आमचं पार्टी लेवलला विषय होईल आणि विरोधी पक्षांकडे लक्ष देण्यापेक्षा सोलापूरकरांसाठी आम्ही काय जास्तीत जास्त करू या ठिकाणी आम्ही फोकस करणार. सर, आपलंही नाव आघाडीवर होतं महापौर पदासाठी, काय सांगाल? पक्षाकडे इच्छा व्यक्त केली होती, पक्षाने निर्णय घेतला विनायक कोंडाल यांचं नाव महापौर आणि ज्ञानेश्वरीताई देवकर यांचं उपमहापौर. त्यामुळे निर्णय झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीची परंपरा आहे, जी निवड जो आदेश पक्ष देईल त्याचं स्वागत करणं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचं काम आहे आणि आज मी तेच केलंय. महापौर आणि उपमहापौर या दोघांचंही अभिनंदन केलं, शुभेच्छा दिल्या. तर हे होते नूतन महापौर विनायक कोंडाल आणि या ठिकाणी उपमहापौर म्हणून ज्ञानेश्वरी देवकर आणि 6 तारखेला पीठासन अधिकारी नेराळे साहेबांच्या समोर त्या दिवशी नियुक्ती करण्यात येणार आहे. लोकप्रधानसाठी इम्रान सगरी, सोलापूर. 1 वर्षापासून कंबरदुखीचा त्रास जाणवू लागला. जवळपास माझे आज 20 सेशन झाले, तर मी आज ठणठणीत बरा आहे. खरोखरच मी ह्या सर्वांचा आभारी आहे. मला 1 मिनिटही बसता येत नव्हतं, परंतु NC वेलनेस मध्ये मला ट्रीटमेंट घेतल्यानंतर आता जवळजवळ 1 तास बसता यायला लागला आहे.